ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वसंतराव नाईक विकास महामंडळ जे आहे त्याबाबत जे पदाबाबत आहे ती तक्रार केलेली आहे। जनशक्ती शेतकरी संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश बानवसे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विविध विभागांकडे त्याबाबत जे आहे ती तक्रार केली आहे। सध्या आपल्याबरोबर गणेश बानवसे आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय कशाबद्दल तक्रार आहे, काय नेमका हा प्रकार आहे। नमस्कार, काय सांगाल काय नेमका हा प्रकार आहे, तुम्ही तक्रार जी केलेली आहे त्या संदर्भात काय माहिती आणि काय मागणी असेल? वसंतराव नाईक महामंडळाचे सध्याचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत प्रतापराव पवार त्यांचं आजपर्यंत वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे। त्यांनी बऱ्याच वेळ 2018 साली त्यांना प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली होती, पण त्यानंतर त्यांच्या तक्रार आल्यानंतर त्यांना डिमोशन झालं आणि 2018 साली परत ते जिल्हा व्यवस्थापक झाले। त्यामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये मंडळाच्या विरोधात एक याचिका दाखल केली। त्या याचिकेत त्यांनी म्हणणं केलं की बाबा मी असा पात्र होतो पण मला असं डिमोशन केलंय। ते आजपर्यंत ते कोर्टात तशी याचिका तशीच आहे। स्वतः ते आज MD आहेत, खोटे प्रमोशन घेऊन ते MD आहेत, तरी पण ते स्वतःचीच केस स्वतःच्या विरोधात लढतायत, ही शासनाची दिशाभूल करतायत। दुसरी गोष्ट की ते लिपिक म्हणून या पदावरती आले होते। लिपिक या पदावर बसण्यासाठी कमीत कमी सहसचिव किंवा उपसचिव या दर्जाचा अधिकारी पाहिजे, पण हे लिपिक म्हणून ह्या मंडळामध्ये आले होते। त्यांना या पदावरती बसण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही। त्यांनी खोटे डॉक्युमेंट दस्तावेज देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे, त्याविरोधात आमची तक्रार आहे। आणि या पदावरती बसून कमीत कमी 1.5 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। आमचं म्हणणं आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी हो, डॉक्युमेंटची त्यांच्या सखोल चौकशी हो आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई हो। जर कारवाई न झाली तर आम्ही 100% मंत्रालयावर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू। यामध्ये या बाबतीत आपण कोणाकोणाकडे तक्रार केली आहे? यापूर्वी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे तक्रार केलेली आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहे यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि संबंधित मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे। वारंवार माझीच तक्रार नाही, बऱ्याच लोकांनी तक्रार केली आहे, पण याविषयी कुणीही गांभीर्यता घेतलेली नाही आणि त्यावर कारवाई झाली नाही। आता जर कारवाई नाही झाली तर आम्ही 100% आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहे। हा जो घोटाळा आहे याबाबत जे मुख्यमंत्री असतील, संबंधित खाते असतील, तसेच मंत्री अतुल सावे यांच्याकडे देखील जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही तक्रार केली असून सदर या घटनेची दखल जर घेतली नाही तर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं मंत्रालयावरती मोठ्या प्रकारे जो आहे तो आंदोलन करण्याचा इशारा जो आहे ते यावेळी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन ओम मोठेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।